महाराष्ट्रामध्ये मी गेल्या कित्येक दिवसापासून फिरतोय. पश्चिम महाराष्ट्र असो, मध्य महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, खानदेश असो, मुंबई असो की कोकण असो, प्रत्येक समूहाच्या संघटनांच्या प्रमुखांचे मला कॉल येत आहेत. जरांगे नावाचा माणूस, बेकायदा मागण्या करणारा माणूस, सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही अडेलतट्टूपणाची भूमिका घेणारा माणूस मुंबईला जातोय, मुंबईत आंदोलन करतोय. त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीची माणसं, भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, बलुता, अलुता, SBC सर्व माणसं आम्ही 15 तारखेला पुण्यामध्ये गोळा करणार आहोत. उद्या 4 तारखेला त्याच्या आढावा बैठक आणि एक नियोजनाची बैठक आम्ही घेत आहोत. जरांगे नावाचा चिल्लर माणूस, थिल्लर माणूस, ज्याला संविधानाबद्दल कुठलीही माहिती नाही, ज्यांना सोशल जस्टिस, इनजस्टिस माहिती नाही, आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं या गोष्टीची इत्थंभूत माहिती नसणारा माणूस जो माझ्या मराठा बांधवांच्या आंदोलनाचं नेतृत्व करतोय, की जो ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणतोय. जर उद्या ओबीसीमध्ये आमचा मराठा बांधव जर सामील झाला तर गावगाड्यातल्या छोट्या ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातींना या बाबतीमध्ये खूप मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे. त्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला बलुता, अलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती कधीही टिकणार नाही. तेव्हा या अन्यायाच्या विरोधामध्ये जरांगे नावाच्या फाळकूट माणसाच्या नादाला लागून जर इथल्या सरकारनं काही वेडंवाकडं पाऊल उचललं तर त्याच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वासाठी, रिझर्वेशन पॉलिसीसाठी, आपल्या हक्क अधिकारासाठी या महाराष्ट्रामध्ये माळेगाव खंडोबा, नांदेड येथून मुंबईपर्यंत खूप मोठी संघर्ष यात्रा करणार आहे आणि त्याचीच तयारी उद्या 4 तारखेला आम्ही पुण्यामध्ये घेत आहोत.